रुकडीत डेकोरेशन बरोबर साऊंड पण क्वालिटी होता. बबुलदा मी सोन्याच्या गाडी बसलो ते चाललो रुकडीला आणि जसजशी रुकडी जवळ आली तसं वाटलं की कधी रुकडीत एकदा जातोय आणि नाचायला सुरुवात करतोय. रुकडीत आल्याला तर पहिला सगळं डेकोरेशन बघून घेतलं. तर डेकोरेशन तर काय एकापेक्षा एक होतं आणि बघायला पण क्वालिटी वाटत तिथनं. पुढं तेवढ्या तिकडे साऊंड जरा बंद केली आणि पोरं लागली घोषणा देऊन जल्लोष करा. तेवढा तिकडं हळूहळू आपले सगळे कार्यकर्ते पण भेटायला लागले. मग इकडे सगळ्यांनी भेटूस्तवर झालं की एकदा साऊंड सुरू आणि साऊंड सुरू झालं. आणि इकडे बबुलदा आणि सोन्याचा पण काय नाचा सुट्टी देणार. आणि ऑपरेटिंगला डीजे सॅपी होतं त्यामुळे गाणी तर काय क्वालिटीच लागली. आणि क्राऊड एवढा होता की सगळा रस्ता पॅकच झालता. आणि डीजे सॅपीने एक ट्रान्सफर दिला तो पण जाताना ऐकून जावा. तिथनं एक 15-20 मिनिटं नाचून झाल्यावर चाललो आम्ही घराकडे. आता तुम्ही म्हणत असेल एवढ्या लावून यायची काय गरज होती. नाद आहे म्हणतो नाचा या लागते जो आणि त्या रुकडे काय आपलं आवडतं गाव त्यामुळे तर या लागते. तिथनं चाललो आपल्या कुंभजला आणि टक्क्यापाशी आलो बघितलो काय इकडे लहान मुलांच्या संगीत खुर्चीच्या स्पर्धा सुरू होत्या. चला तर मग व्हिडिओ आवडस तर लाईक करा शेअर करा आणि भावा तुमच्या फॉलो करा.